भरत गोगावलेंनी तटकरेंच्या घरी जाणं टाळल्याची माहिती समोर येते। अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी गेलेले आहेत भोजनासाठी। मात्र भरत गोगावले ज्यांची आग्रही मागणी आहे आपल्याला पालकमंत्री पद मिळावं अशी, ते मात्र तटकरेंच्या घरी गेले नाही अशी माहिती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मोहन जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मोहन, काय सांगाल? एकीकडे तटकरेंची जी मुलगी आहे त्यांचा दाबा आहे पालकमंत्री पदावर, तर दुसरीकडे भरत गोगावलेंचा। मात्र तटकरेंच्या घरी जेव्हा केंद्रीय गृहमंत्री भोजनाला जातात त्यावेळेला भरत गोगावले तिथे गेले नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? हा, बरोबर आहे। सुतारवाडीत तटकरे, खासदार तटकरे, सुनील तटकरे यांच्या इथे केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आले आहेत। पण सकाळी ते सुनील तटकरे बोललेत की मी भरत गोगावले यांना आमंत्रण दिलेलं आहे, त्यांनी यायला पाहिजे। पण आता जेव्हा हे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं, पण त्या गाड्यांमध्ये भरत शेठ दिसत नाहीत। भरत शेठ नाराज असल्याचं असं होऊ शकतं, पण आमंत्रण दिलंय तरी भरत शेठ आलं नाही। कालपासून आपण बोलतोय अमित शहा जे तटकरेंच्या घरी भोजनासाठी येणार होते, पालकमंत्र्यांचा तिढा सुटेल की नाही आज संध्याकाळपर्यंत कळेल। या भोजनाच्या नंतर जी चर्चा होईल त्या ठिकाणी काय होतंय चर्चा आता बघायला मिळेल। पण ह्या ठिकाणी भरत शेठनी येणं या ठिकाणी टाळलेलं आहे। निश्चितच एकूणच भरत शेठनी त्या ठिकाणी जाणं टाळल्याचं दिसतंय, त्यामुळे त्यांचा पत्ता तर कट झालेला नाहीये ना, की पालकमंत्री तेच होणार, अशा अनेक सवाल उपस्थित होत आहेत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात। आणखी एक मोठी बातमी आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठलेली आहे। अशातच विजय वडेट्टीवार यांनी दीनानाथ रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा टीका केली आहे। समाजसेवक प्रकाश आमटे यांचा मोफत उपचार करू असं सांगितलं होतं, पण बाहेरून औषधं आणण्याच्या नावाखाली 5 लाख रुपये मागितले होते या रुग्णालयानं, असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। त्याचबरोबर विदर्भ साहित्य संघाच्या उत्सवात लता मंगेशकर यांनी मोफत गायन करण्यात